एक बाई आपला डावा बॉल उघडा ठेवून रस्त्यावर व्हॉट्सअपवर चॅट करत जात असते. लोक बघत असतात, पण काय बोलावं कुणाला ह्यात समजत नाही. शेवटी एक देवमाणूस तिथे जाऊन तिला विचारतो, हे काय चाललंय? ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते. तिच्या बाळाला पोरगं इष्टीतच राहिलं वाटतं. ती पोराला बॉल उघडून दूध पाजत तो, चल ना आज रात्री पचापच करूया, घरी कोणी नाहीये. ती, नको रे, तू तर 2 मिनिट सुद्धा टिकत नाही. सर सांगा, गंगा कुठून निघते आणि कुठे जाऊन मिळते? विद्यार्थी, सर, गंगा शाळेला याच्या बहाण्याने घरातून निघते आणि मंदिराच्या मागे जाऊन राजेशला मिळते व पचापच ठोकून घेते व त्याचं चोखते. हनीमूनचा ताल. काय सांगू तुले बाई, हनीमूनचा ताल. दिवस रात्र एकच काम, झाले माये हाल. पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं, भलं मोठं डेंगणं मले लय जोरात खुपलं. रक्त निघालं तरी थांबेच नाही हा घडी. कवा करे प्रेमानं, कवा मारू उडी. कायचं काय दार्जिलिंग अन गंगाटोक, फक्त होतं त्याचं लिंग अन माझं भोग. दर तासांनी मुतायला लागली की पावसाळा, गोट्या घट्ट झाल्या की हिवाळा आणि गोट्या सैल झाल्या की उन्हाळा. बाकी हवामानशास्त्र वगैरे अंधश्रद्धा. मुलगा, पप्पा आपण कुठे चाललोय? वडील, दुबई. मुलगा, तिथे आपण मिया खलिफावर चढणार ना? वडील, बुरुज खलिफा रे येडपटा, तुला किती वेळा सांगितले बिप्या रिश्तेदार, बेटा आगे जिंदगी में क्या करोगे? जवाब, कुछ भी करूँगा पर किसी के घर जाके उनके बच्चों से ऐसे सवाल नहीं पति बाल कटवाकर घर लौटा और पत्नी से बोला, देखो मैं तुमसे 10 साल छोटा लगता हूँ या नहीं? हाँ जी, पत्नी बोली, मुंडन करवा लेते, ऐसा लगता अभी अभी पैदा हुए हैं. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. हायचा रिप्लाय द्यायला सुद्धा विचार करणारी ती आज शॉट लावला तर अजून जरा कर, जोरात, अजून जोरात कर अशी म्हणते. लग्नाच्या पहिल्या रात्री ती, तुमचं सामान किती मोठं आहे, माझ्या हातात सुद्धा बसत नाही. तो, लहानपणी आम्ही खूप गरीब होतो, खेळणी नव्हती आमच्याकडे तर सामानाशीच खेळायचो. ती, अच्छा. तो, हो, पण मला सांग, तुझी बॉल आणि
होल एवढे मोठे कसं? ती कारण माझ्या चाळीत पण सर्वच गरीब होते. राजेश, मम्मी तू रोज पप्पांवर बसून उड्या का मारतेस? मम्मी, अरे तुझ्या पप्पांना च्या पोटात खूप हवा आहे, ती बाहेर काढत असते मी. राजेश, पण मम्मी काही फायदा नाही, कारण कामवाली रोज तोंडाने हवा परत भरते. आजोबा नातवाला, अरे अजय, ते रात्री इंटरनेट का बंद असतं हल्ली? अजय, आजोबा इंटरनेट बंद नसतं, BP बंद केलंय सरकारने. एकदा चम्या एका नदीकाठी गेला. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली. त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं. म्हणून त्याने नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला, पाण्यात मगरी आहेत, नदीत उडी मारू नये. मित्राला केळ म्हणा किंवा केळाला मित्र म्हणा, काही फरक पडत नाही, कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो. नर्स डॉक्टरला, सर मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, पण प्रत्येक वेळी वाढलेला असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, यावेळी तपासताना तुमच्या शर्टची वरची बटणं लाव, तुझे बॉल दिसत आहेत त्याला. एक भक्त निर्मल बाबा से, बाबा हर साल बच्चा पैदा हो जाता है, क्या करूं? निर्मल बाबा, कंडम इस्तेमाल करते हो? भक्त, हाँ करता हूँ. निर्मल बाबा, कंडम मोहल्ले में बांट दो, कृपा वहीं से आ रही है. अजय, अरे भाई, काल माझी सुहागरात झाली. कार्यक्रम झाला पण रक्त काही सांडले नाही तिचं. मित्र, भूमिपूजन आधीच झालं आहे वाटतं मग. डॉक्टर, मॅडम तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. मुलगी, असं कसं? बॉयफ्रेंडला भेटली की खालून तर भरपूर पाणी येतं की. हायचा रिप्लाय द्यायला सुद्धा विचार करणारी ती आज शॉट लावला तर अजून जरा कर, जोरात, अजून जोरात कर अशी म्हणते.